अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे दत्त अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी. पुष्प 3. स्वामींच्या चरित्रलीला. श्रीपादांची भक्तांना सांगितलेली 12 अभयवचने. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गंगा यमुना या पवित्र नद्यांच्या तीरावर वसलेल्या कुंवरपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण वास्तव्याला होता. त्याच्या पत्नीचे नाव अंबिका असे होते. ते ब्राह्मण दाम्पत्य दुःखी होते आणि त्यातल्या त्यात त्यांची अपत्ये जगत नव्हती. काही कालांतराने त्यांना एक पुत्र झाला, पण तोही मतिमंद होता. त्यामुळे त्यांचे विद्याभ्यासात अजिबात लक्ष लागत नव्हते. तो मतिमंद असला तरी जात्याचा हूड होता. वेदाध्ययन न करता दिवसाचा बहुतेक वेळ तो गावाच्या उनाडक्या करण्यात घालवत असे. परिणामी ब्राह्मण त्याला मारझोड करीत असे. तो रडू लागताच त्याची आई आपल्या पतीला म्हणाली की, तुम्ही जर त्याला असेच मारत राहिलात तर मी आपला प्राणत्याग करीन. त्यामुळे आता ब्राह्मणाचा निरुपाय झाला होता. त्याने मारझोड थांबवली. पण अत्यल्पावधीतच किरकोळ आजाराचे निमित्त होऊन तोही हे जग सोडून गेला. अंबिका आपल्या पतीच्या वियोगामुळे अतिशय दुःखी झाली. पित्याच्या मृत्यूचा त्या वांड मुलावर किंचितही परिणाम झाला नाही. आपला एकुलता एक मुलगा अत्यंत मूढ निघाला म्हणून ती सुद्धा आपल्या जीवनाला वैतागून गंगेत मुलासह देहत्याग करण्यास सिद्ध झाली होती. पण अगदी त्याच वेळी श्रीपाद श्री वल्लभही गंगास्नानासाठी तेथे आले होते. त्यांची तेजोमय प्रसन्न मूर्ती पाहून देहत्यागापूर्वी त्यांचे दर्शन घ्यावे असा विचार करून अंबिका आपल्या मुलासह त्यांचे जवळ आली व आपल्या प्राणत्यागाचा हेतू प्रकट करून त्यांना म्हणाली की, हे स्वामी, पुढच्या जन्मी तरी मला तुमच्यासारखा व सर्वांना पूज्य आणि वंदनीय असा पुत्र होऊ दे. त्यावर श्रीपाद श्री वल्लभ तिला म्हणाले की, शनिप्रदोषाच्या दिवशी म्हणजे ज्या शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी तू शंकराची मनोभावे पूजा कर. तुझी मनोकामना पूर्ण होईल. श्रीपाद श्री वल्लभांनाच कालांतराने श्री नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घ्यावयाचा होता व त्यांची ही पूर्वपीठिका अशा प्रकारे तयार झाली होती आणि ती सांगण्यासाठीच श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र श्री गुरुचरित्र या ग्रंथात सरस्वती गंगाधरांनी दिले आहे. अनेक कार्य कारणासी अवतार घेऊ परी वेश धरुने संन्यासी नाम नरसिंह सरस्वती. या ओव्या या दृष्टीने चिंतनीय आहेत. कुंवरपुरात घडलेल्या आणखी एका विचित्र घटनेचे धागेदोरेही श्रीपाद श्री वल्लभांच्या पुढील अवतारपटाशी जोडले जावयाचे होते. त्याच काळात कुंवरपुरात एक रजक म्हणजे धोबी राहत होता. तो रोज नियमितपणे प्रातःकाळी कपडे धुण्यासाठी घाटावर आल्यावर त्याला श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घडत असे. तेव्हा तो त्याच्या तेजोमय मूर्तीला रोज भक्तिभावाने वंदन करून तो कपडे धुण्याचे काम करीत असे. एक दिवस त्या रजकाच्या उत्कट भक्तिभावावर संतुष्ट होऊन सुखे राज्य करी आता असा आशीर्वाद श्रीपाद श्री वल्लभांनी त्याला दिला. त्यावर त्या रजकाने राज्योपभोग आपण पुढील जन्मी भोगू असे श्रीपाद श्री वल्लभांना विनम्रपणे सांगितले. तेव्हा तू पुढील जन्मी राजा होऊन मला भेटशील असे श्रीपाद श्री वल्लभ त्याला म्हणाले. यावरून असे स्पष्ट दिसते की वासना या मोक्षमार्गात अडथळा निर्माण करतात. त्या दरिद्री रजकाला गंगेत जलक्रीडा करणाऱ्या यवन राजाचे वैभव पाहून राज्योपभोगाची वासना निर्माण झाली. ती ओळखूनच श्रीपाद श्री वल्लभांनी तू पुढील जन्मी राजा होशील असा वर त्या रजकाला दिला. वासनांचा क्षय केवळ हट्टाने होत नाही तर तो भोगूनच करावा लागतो. निववावी इंद्रिये सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ. बाधा करीती पुढती केवळ जन्मांतरी परियसा. या ओव्यांचे मर्म हेच आहे. तदनंतर अश्विन वद्य 12 शके 1350 या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ गंगेत अदृश्य झाले. परंतु त्यानंतरही आपण अदृश्य रूपाने भक्तांच्या पाठीशी उभे आहोत याचे प्रत्यंतर दाखविण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभांनी वल्लभेश नामक एका भक्ताला चोराच्या तावडीतून वाचविल्याची एक आश्चर्यजनक कथा गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायात आलेली आहे. श्रीपाद श्री वल्लभाविषयी गुरुचरित्र ग्रंथात
याहून अधिक माहिती मिळत नाही. तथापि त्यांनीच कालांतराने श्री नृसिंह सरस्वती या नावाने आपला नवीन अवतार धारण केला, अशी दत्तभक्तांची दृढ श्रद्धा आहे. त्याला अनुसरून मग असे अनेक सबळ पुरावे श्री नृसिंह सरस्वतींच्या दिव्य चरित्रात वाचावयास मिळतात. श्रीपाद श्रीवल्लभ आजही सूक्ष्मदेहाने खऱ्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करीत असतात, यात मुळीच संशय नाही. कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी 13व्या शतकात जन्म घेतला असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लिम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुनर्स्थापना व्हावी, या उद्देशाने श्री दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्यावेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशावेळी इसवी सन 1320 मध्ये श्री दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाळ 30 वर्षाचा होता. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे त्यांचे जन्मठिकाण होते. तेथून ते कुंवरपूर या ठिकाणी गेले आणि त्यांनी तेथे आपला बराच काळ व्यतीत केल्यानंतर तेथे आपल्या अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच मग श्री दत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहेत. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये हा त्यांचा प्रमुख इष्टमंत्र आहे. श्रीपादांची भक्तांना सांगितलेली 12 अभयवचने. 1. माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. 2. मनोवाक्य काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. 3. श्री पीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन मध्यान्हकाळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैवरहस्य आहे. 4. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. 5. अन्न हेच परब्रह्म. अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. 6. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. 7. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. 8. तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल. 9. तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेंच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. 10. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही, सकळ देवता स्वरूप समस्त शक्तींचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल. 11. श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत. 12. तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.